अध्याय 18. उपसंहार. फलत्यागाची पूर्णता. ईश्वर प्रसाद. खंड 101. अर्जुनाचा शेवटचा प्रश्न. माझ्या बंधूंनो, ईश्वराच्या कृपेने आज 18वा अध्याय आपण पाहत आहोत. क्षणोक्षणी बदलणाऱ्या या जगात कोणताही संकल्प तडीस नेणे हे ईश्वराच्या हाती आहे. त्यातून जेलमध्ये तर पदोपदी अनिश्चितता अनुभवास येत असते. येथे आपण एखादे काम सुरू करू व पुरे झालेले पाहू अशी अपेक्षा करणे कठीण आहे. आपली ही गीता पुरी होईल अशी अपेक्षा सुरू करताना नव्हती, परंतु ईश्वराची इच्छा होती, म्हणून आज शेवटास येऊन आपण पोचलो आहोत. 14व्या अध्यायात सात्विक, राजस व तामस असे जीवनाचे व कर्माचे 3 प्रकार केले. त्यातील राजस व तामस टाकून सात्विकाचा स्वीकार करावयाचा हे आपण पाहिले. त्यानंतर 17व्या अध्यायात तोच प्रकार निराळ्या रीतीने पाहिला. यज्ञ, दान, तप किंवा एकाच शब्दात सांगावयाचे झाले तर यज्ञ हे जीवनाचे सार आहे. यज्ञाला उपयोगी अशी आहारादी कर्मे ती सुद्धा सात्विक आणि यज्ञरूप करूनच घ्यावयाची. यज्ञरूप व सात्विक तेवढीच कर्मे स्वीकारावयाची, बाकीची सोडावयाची असा ध्वनी 17व्या अध्यायात आपण ऐकला. ओम तत्सत या मंत्राचे स्मरण का ठेवावयाचे तेही आपण पाहिले. ओम म्हणजे सातत्य, तत् म्हणजे अलिप्तता, सत म्हणजे सात्विकता. आपल्या साधनेत सातत्य, अलिप्तता आणि सात्विकता असली पाहिजे, तरच ती साधना परमेश्वरास अर्पण करता येईल. या सर्व गोष्टींवरून असे दिसून येते की काही कर्मे टाळावयाची असतात, काही करावयाची असतात. गीतेची सर्व शिकवण जर पाहिली तर जागजागी कर्माचा त्याग करू नका असा बोध आहे. कर्मफलाचा त्याग गीता सांगत आहे. कर्म सतत करावयाचे व फलाचा त्याग करावयाचा ही गीतेची शिकवण सर्वत्र पाहून घ्यावी. पण ही एक बाजू झाली. दुसरी बाजू अशी दिसते की काही कर्मांचा स्वीकार करावयाचा, काही कर्मांचा त्याग करावयाचा. म्हणून शेवटी 18व्या अध्यायाच्या आरंभी अर्जुनाने प्रश्न केला, कोणतेही कर्म फलत्यागपूर्वक करावे ही एक बाजू, पुन्हा काही अवश्यमेव टाकावी आणि काही करावी ही दुसरी बाजू. यांचा मेळ कसा घालावा? जीवनाची दिशा स्पष्ट कळावी म्हणून हा प्रश्न आहे. फलत्यागाचे मर्म ध्यानी येण्यासाठी हा प्रश्न आहे. ज्याला शास्त्र संन्यास म्हणते त्यामध्ये कर्म स्वरूपतः सोडायचे असते. कर्माचे जे स्वरूप त्याचा त्याग करायचा असतो. फलत्यागात कर्माचा फलतः त्याग करायचा असतो. गीतेच्या फलत्यागाला प्रत्यक्ष कर्मत्यागाची आवश्यकता आहे का, हा प्रश्न आहे. फलत्यागाच्या कसोटीत संन्यासाचा उपयोग आहे का? संन्यासाची मर्यादा कोठपर्यंत? संन्यास व फलत्याग या दोहोंच्या मर्यादा कशा व किती, असा हा अर्जुनाचा प्रश्न आहे. खंड 102. फलत्याग सार्वभौम कसोटी. उत्तर देताना भगवंतांनी एक गोष्ट साफ सांगून टाकली की फलत्यागाची कसोटी ही सार्वभौम वस्तू आहे. फलत्यागाचे तत्व सर्वत्र लावता येते. सर्व कर्मांचा फलत्याग करावयाचा या गोष्टीचा राजस आणि तामस कर्मांचा त्याग करायचा या गोष्टीशी विरोध नाही. काही कर्मांचे स्वरूपच असे असते की फलत्यागाची युक्ती वापरली की ती कर्मे स्वतःच गळून पडतात. फलत्यागपूर्वक कर्म करावे याचा अर्थच हा होतो की काही कर्मे सोडलीच पाहिजेत. फलत्यागपूर्वक कर्म करण्यात प्रत्यक्ष काही कर्मांचा त्याग येऊनच जातो. या गोष्टीचा जरा खोल दृष्टी ठेवून विचार करूया. जी काम्य कर्मे आहेत, ज्यांच्या मुळाशी कामना आहे, ती कर्मे फलत्यागपूर्वक करा असे म्हणताच ढासळून जातात. फलत्यागासमोर काम्य व निषिद्ध कर्मे उभीच राहू शकत नाही. फलत्यागपूर्वक कर्म करणे म्हणजे केवळ कृत्रिम, तांत्रिक, यांत्रिक क्रिया नाही. या कसोटीने कर्मे कोणती करावी आणि कोणती करू नये हे आपोआप ठरते. कोणी असे म्हणतात
की गीता फलत्यागपूर्वक कर्मे करा एवढेच सुचविते. कोणती कर्मे करा हे सुचवित नाही असे भासते. परंतु ते वस्तुतः खरे नाही. कारण फलत्यागपूर्वक कर्म करा असे सांगण्यातच कोणते करावे व कोणते करू नये हे समजून येते. हिंसात्मक कर्मे, असत्यमय कर्मे, चोरीची कर्मे ही फलत्यागपूर्वक करता येणारच नाहीत. फलत्यागाची कसोटी लावताच ही कर्मे गळून पडतात. सूर्याची प्रभा फाकताच सर्व वस्तू उजळ दिसू लागतात. परंतु अंधार उजळ दिसतो का? तो नाहीसाच होतो. तद्वत निषिद्ध व काम्य कर्माची स्थिती आहे. कर्मे फलत्यागाच्या कसोटीवर घासून घ्यावे. जे कर्म मी करू पाहत आहे ते अनासक्तीपूर्वक फलाची लेशमात्रही अपेक्षा न ठेवता करणे मला शक्य आहे का हे आधी पाहावे. फलत्याग हीच कर्म करण्याची कसोटी. या कसोटीप्रमाणे काम्य कर्मे आपोआप त्याज्य ठरतात. त्यांचा संन्यासच योग्य. आता राहिली शुद्ध सात्विक कर्मे. ती अनासक्त रीतीने अहंकार सोडून करावयाची. काम्य कर्मे त्यागावयाची हेही एक कर्मच झाले. फलत्यागाची कातर त्यासही लावायची. काम्य कर्माचा त्यागही सहज झाला पाहिजे. अशा रीतीने 3 गोष्टी आपण पाहिल्या. पहिली गोष्ट ही की जी कर्मे करावयाची ती फलत्यागपूर्वक करावयाची. दुसरी गोष्ट ही की राजस व तामस कर्मे, निषिद्ध व काम्य कर्मे फलत्यागाची कातर लावताच आपोआप गळून पडतात. तिसरी गोष्ट ही की तो जो त्याग होईल त्या त्यागावरही फलत्यागाची कातर लावावयाची. एवढा त्याग मी केला असा अहंकार होऊ द्यावयाचा नाही. राजस व तामस कर्मे त्याज्य का? कारण ती शुद्ध नाहीत. शुद्ध नसल्यामुळे ती कर्म करणाऱ्याच्या चित्तावर लेप करतात. परंतु अधिक विचार केला म्हणजे असे आढळते की सात्विक कर्मेही सदोष असतात. जे जे कर्म म्हणून आहे त्यात काही ना काही दोष आहेच. शेतीचा स्वधर्म घेतला तर ती शुद्ध सात्विक क्रिया आहे. परंतु या यज्ञमय स्वधर्मरूप शेतीतही हिंसा येते. नांगरताना वगैरे कित्येक जीवजंतू मरतात. विहिरीजवळ चिखल होऊ नये म्हणून दगड बसविताना जंतू मेले. सकाळी दरवाजे उघडून सूर्याचा प्रकाश घरात येताच असंख्य जंतू मरून जातात. ज्याला आपण शुद्धीकरण म्हणतो ती मारणक्रिया होऊ पाहते. सारांश, सात्विक स्वधर्मरूप कर्मातही दोष येतो. तर कसे करावयाचे? मी पूर्वी सांगितले होते की सर्व गुणांचा अद्याप विकास व्हावयाचा आहे. ज्ञान, भक्ती, सेवा व अहिंसा यांचा बिंदुमात्र अनुभव आलेला आहे. पूर्वी सारा अनुभव येऊन गेला असे नाही. अनुभव घेत जग पुढे जात आहे. मध्ययुगात अशी एक कल्पना निघाली की कृषी कर्मात हिंसा येते म्हणून अहिंसक लोकांनी ती करू नये. त्यांनी व्यापार करावा. धान्य पिकविणे पाप. धान्य विकणे म्हणाले पाप नाही. परंतु अशा रीतीने क्रिया टाळून हित होत नाही. अशा रीतीने कर्मसंकोच करीत करीत जर मनुष्य वागू लागेल तर शेवटी आत्मनाश होईल. कर्मातून सुटण्याचा मनुष्य जो जो विचार करील तो अधिकच कर्माचा पसारा वाढेल. तुमच्या धान्याच्या व्यापारासाठी कोणी शेती करावयास नको का? त्या शेतातील हिंसेचे तुम्हीही नाही का मग भागीदार होत? कापूस पिकविणे जर पाप तर तो उत्पन्न झालेला विकणेही पाप. कापूस उत्पन्न करणे सदोष आहे म्हणून ते कर्म सोडणे हा बुद्धीचा दोष आहे. सर्व कर्मांवर बहिष्कार घालणे, हे कर्म नको ते कर्म नको, काहीच करू नये, अशा रीतीने बघणाऱ्या दृष्टीत खरा दयाभाव उरला नसून दयाभाव मेला असे समजावे. पालवी खुडल्याने झाड मरत नाही, ते फोफावते. क्रियेचा संकोच करण्यात आत्मसंकोच आहे. खंड 103. क्रियेतून सुटण्याची खरी रीत. मग प्रश्न असा की जर सर्व क्रियात दोष आहेत तर सर्व क्रिया का न सोडाव्या? याचे उत्तर एकदा पूर्वी दिले आहे. सर्व कर्मांचा त्याग करणे ही कल्पना फार सुंदर आहे. हा विचार मोहक आहे. परंतु ही असंख्य कर्मे कशी सोडावयाची? राजस व तामस कर्मे सोडण्याची जी तऱ्हा तीच सात्विक कर्मे सोडण्याच्या बाबतीत आहे का? सदोष अशी जी सात्विक कर्मे ती कशी टाळावयाची?
गंमत अशी आहे की इंद्राय तक्षकाय स्वाहा असे जेव्हा मनुष्य जगात करू लागतो त्यावेळेस इंद्र अमर असल्यामुळे नाहीच मरत, परंतु तक्षकसुद्धा न मरता मजबूत होऊन बसतो. सात्विक कर्मात पुण्य आहे व थोडा दोष आहे, परंतु थोडा दोष म्हणून त्या दोषाबरोबर पुण्याचीही आहुती देऊ पाहाल तर पुण्यक्रिया चिवट असल्यामुळे नाहीच मरणार, परंतु दोषक्रिया मात्र वाढू लागतील. या असल्या सरमिसळीच्या विवेकहीन त्यागाने पुण्यरूप इंद्र तर नाहीच मरत, परंतु दोषरूप तक्षक मरता तोही मरत नाही. मग त्याच्या त्यागाची रीत कोणती? मांजर हिंसा करते म्हणून तिचा त्याग केला तर उंदीर हिंसा करतील. साप हिंसा करतो म्हणून त्याला दूर केला तर शेतीची शेकडो जंतू हिंसा करतील. शेतातील पिकांचा नाश झाल्याने हजारो माणसे मरतील. यासाठी विवेकयुक्त त्याग पाहिजे. गोरखनाथास मच्छिंद्रनाथ एकदा म्हणाले, या मुलास धुवून आण. गोरखनाथाने मुलाचा पाय धरून चांगले आपटले व त्याला कोंपणावर वाळत टाकले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, आणला का मुलगा धुवून? गोरखनाथ म्हणाले. मच्छिंद्रनाथांनी विचारले, आणला का मुलगा धुवून? गोरखनाथ म्हणाले, त्याला आपटून धुवून वाळत टाकले आहे. मुलाला धुण्याची काही तऱ्हा? कपडे धुण्याची व माणसे धुण्याची एक तऱ्हा नाही. त्या दोन प्रकारात अंतर आहे. त्याप्रमाणे राजस व तामस कर्मांचा त्याग व सात्विक कर्माचा त्याग यात निराळेपणा आहे. सात्विक कर्मे सोडण्याची तऱ्हा निराळी आहे. विवेकहीन वागल्याने काहीतरी तिरपागडे होऊन बसावयाचे. तुकारामांनी म्हटले आहे ना, त्यागे भोग माझ्या येतील अंतरा, मग मी दातारा काय करू. लहानसा त्याग करावयास जावे तर मोठा भोग उरावर येऊन बसतो. म्हणून तो अल्पसा त्यागही मिथ्या होतो. बारीकशा त्यागाच्या पूर्तीसाठी मोठमोठी इंद्रभवने उभारावयाची. त्याऐवजी ती खोपटीच बरी होती, तीच पुरे. लंगोटी लावून सारा विलास भोवती उभारावयाचा, त्याऐवजी सदरा बंडी अधिक बरी. म्हणून भगवंतांनी सात्विक कर्माचा जो त्याग करावयाचा त्याची तऱ्हाच निराळी सांगितली आहे. ती सारी सात्विक कर्मे करावयाची, परंतु त्याची फळे तोडून टाकावयाची. काही कर्मे समूळ सोडावयाची असतात, काहींची फळे तोडावयाची असतात. अंगावर बाहेरून डाग पडला तर धुवून काढता येईल, परंतु नैसर्गिक कातडीचा रंग काळा असेल तर त्याला व्हाईट वॉश देऊन काय होणार? तो काळा रंग तसाच राहू दे, त्याच्याकडे पाहूच नको, तो अमंगळ म्हणू नको. एक मनुष्य होता. त्याला आपले घर अमंगळ वाटले म्हणून ते सोडून तो एका खेड्यात गेला. त्या खेड्यातही त्याला घाण दिसली म्हणून तो जंगलात गेला. तेथे एका आंब्याच्या झाडाखाली तो बसला. वरून एका पक्ष्याने त्याच्या डोक्यावर घाण केली. हे जंगलही अमंगळ असे म्हणून तो नदीत जाऊन उभा राहिला. नदीत मोठे मासे लहान माशांना खात होते. ते पाहून तर त्यास शिसारीच आली. सारी सृष्टी अमंगळ आहे, येथे मेल्याशिवाय गत्यंतरच नाही असे मनात ठरवून तो बाहेर आला आणि त्याने होळी पेटवली. तिकडून एक गृहस्थ आले व म्हणाले, का जीव देतोस? तो म्हणाला, हे जग अमंगळ आहे म्हणून. तो गृहस्थ म्हणाला, तुझे हे घाणेरडे शरीर, ही चरबी येथे जळू लागली म्हणजे किती घाण सुटेल. आम्ही येथे जवळच राहतो, आम्ही कोठे जावे? एक केस जळला तर कोण घाण सुटते? तुझी तर सारी चरबी जळणार. येथे किती दुर्गंधी सुटेल याचा काही विचार कर. तो मनुष्य वैतागून म्हणाला, या जगात जगण्याची सोय नाही आणि मरण्याचीही सोय नाही, काय करावे? सारांश, अमंगळ अमंगळ म्हणून सारेच टाळाल तर जमणार नाही. ते लहान कर्म टाळू पाहाल तर दुसरे मोठे बोकांडी येऊन बसेल. कर्म स्वरूपतः बाहेरून सोडल्याने सुटत नसते. जी कर्मे ओघाने आली त्या कर्मांच्या विरुद्ध जाण्यात जर आपली शक्ती कोणी खर्चील, ओघाच्या विरुद्ध जर कोणी जाऊ पाहिल, तर तो शेवटी थकून ओघाबरोबर वाहून जाईल. ओघाला अनुकूल अशीच क्रिया करून त्याने आपला तरणोपाय पाहिला आहे. त्यामुळे मनावरचा लेप कमी होत जाईल व चित्त शुद्ध होत जाईल. पुढे पुढे क्रिया आपोआप गळत जाईल. कर्मत्याग न होता क्रिया गळेल. कर्म सुटणारच नाही, क्रिया गळून जाईल. क्रिया आणि कर्म या दोन गोष्टीत अंतर आहे.
उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी फार गोंगाट चालला आहे व तो बंद करावयाचा आहे असे समजा. एखादा शिपाई येतो व तो आरडाओरडा बंद करण्यासाठी स्वतः मोठ्याने ओरडतो. तेथले बोलणे बंद करण्यासाठी मोठ्याने बोलण्याची तीव्र क्रिया त्याला करावी लागते. दुसरा एखादा येईल, नुसता उभा राहील व बोट वर करील. तेवढ्यानेच लोक गप्प बसतील. तिसरा एखादा नुसता तेथे हजर झाला, एवढ्यानेच सारे शांत बसतील. एकाला तीव्र क्रिया करावी लागली, दुसऱ्याची क्रिया जरा सौम्य झाली, तिसऱ्याची सूक्ष्म झाली. क्रिया कमी कमी झाली, परंतु लोकांना शांत राखण्याचे कर्म समानच झाले. जसजशी चित्तशुद्धी होत जाईल तसतशी क्रियेची तीव्रता कमी होईल. तीव्रातून सौम्य, सौम्यातून सूक्ष्म आणि सूक्ष्मातून शून्य होत जाईल. कर्म निराळे, क्रिया निराळी. कर्माची व्याख्याच ही की कर्त्याला जे अत्यंत इष्ट ते कर्म. कर्माची प्रथमा द्वितीया विभक्ती असते, तर क्रियेसाठी एक स्वतंत्र क्रियापद वापरावे लागते. कर्म निराळे व क्रिया निराळी हे समजून घ्या. एखादा रागावला असला तर तो फार बोलून किंवा मुळीच न बोलून राग प्रगट करील. ज्ञानी पुरुष लेशमात्रही क्रिया करीत नाही, परंतु कर्म अनंत करतो. त्याचे केवळ अस्तित्वच अपार लोकसंग्रह करू शकते. तो ज्ञानी पुरुष नुसता असो म्हणजे झाले. त्याचे हात पाय कार्य करीत नसतील तरीही तो काम करतो. क्रिया सूक्ष्म होत जाते व कर्म उलट वाढत जाते. विचाराचा हा ओघ जर आणखी पुढे नेला तर चित्त परिपूर्ण शुद्ध झाले, म्हणजे शेवटी क्रिया शून्यरूप होऊन अनंत कर्म होत राहील असे म्हणता येईल. आधी तीव्र, पुढे तीव्रातून सौम्य, सौम्यातून सूक्ष्म, सूक्ष्मातून शून्य असे ओघानेच क्रियाशून्यत्व प्राप्त होईल. परंतु मग अनंत कर्म आपोआपच होईल. वरून वरून कर्म दूर केल्याने ते दूर होणार नाही. निष्कामतापूर्वक करता करता हळूहळू त्याचा अनुभव येईल. ब्राउनिंग कवीने ढोंगी पोप म्हणून एक कविता लिहिली आहे. त्या पोपला एक मनुष्य म्हणाला, तू नटतोस काय? हे झगे कशाला? हे वरचे ढोंग कशाला? ही गंभीर मुद्रा कशाला? तेव्हा तो म्हणाला, हे मी का करतो ते ऐक. हे नाटक करता करता श्रद्धेचा स्पर्श नकळत होण्याचा संभव आहे. म्हणून निष्काम क्रिया करीत राहावयाचे. हळूहळू निष्क्रियत्व अंगी बाणेल. खंड 104. साधकासाठी स्वधर्माचा उलगडा. सारांश. राजस व तामस कर्मे अजिबात सोडावयाची, सात्विक कर्मे करावयाची आणि हा विवेक करावयाचा की जी सात्विक कर्मे सहज ओघाने प्राप्त झाली ती सदोष असली तरी टाकावयाची नाहीत. होऊ देतो दोष. तो दोष टाळू पाहाशील तर दुसरे असंख्य दोष पदरात पडतील. तुझे नकटे नाक तसेच असू दे. ते कापून सुंदर करू पाहाशील तर ते आणखीनच भेसूर व विद्रूप दिसेल. ते आहे तसेच ठीक आहे. सात्विक कर्मे सदोष असली तरी ती ओघ प्राप्त आहेत, म्हणून सोडावयाची नाहीत. ती करावयाची, परंतु त्यांचा फलत्याग करावयाचा. आणखी एक गोष्ट सांगावयाची. जे कर्म ओघाने आले नसेल ते आपण चांगले करू असे तुला कितीही वाटत असले तरी ते करू नकोस. ओघाने आले तेवढेच कर. आटाआटी करून दुसरे नवीन अंगावर ओढून घेऊ नकोस. जे कर्म मुद्दाम खटाटोप करून उभारावयाचे ते कर्म कितीही चांगले असले तरी दूर राख. त्याचा मोह नको. जे ओघ प्राप्त कर्म आहे त्याच्या बाबतीतच फलत्याग संभवतो. हे कर्म चांगले आहे, ते कर्म चांगले आहे अशा लोभाने मनुष्य सर्वत्र धावू लागला तर कोठला फलत्याग. जीवनाचा सारा विचका होईल. फळाच्या आशेनेच तोही परधर्मरूप कर्मे करू पाहिल आणि फळही हाती पडणार नाही. जीवनात कोठेच स्थिरता प्राप्त होणार नाही. त्या कर्माची आसक्ती चित्तावर जडेल. सात्विक कर्माचा लोभ वाटला तरी तो लोभही दूर केला पाहिजे. ती नाना प्रकारची सात्विक कर्मे जर करू पाहाशील तर त्यात राजसता आणि तामसता येईल. म्हणून तुझा जो सात्विक ओघ प्राप्त स्वधर्म तोच तू कर. स्वधर्मात स्वदेशी धर्म, स्वजातीय धर्म व स्वकालीन धर्म येतो. या तिहींनी स्वधर्म बनत असतो. माझ्या वृत्तीला काय अनुकूल व अनुरूप आहे
कोणते कर्तव्य मला प्राप्त झाले आहे, हे सर्व स्वधर्म पाहताना येतेच. तुमच्या तुम्हीपणा म्हणून काहीतरी आहे, म्हणून तुम्ही आहात. प्रत्येकाचा काही विशेष असतो. बकरीचा विकास बकरी राहण्यातच आहे. बकरी राहूनच तिने विकास करून घेतला पाहिजे. बकरी जर मी गाय होईन असे म्हणाली तर ते शक्य नाही. स्वयंप्राप्त बकरीपणाचा त्याग तिला करता येत नाही. त्यासाठी तिला शरीर सोडावे लागेल, नवीन धर्म, नवीन जन्म घ्यावा लागेल. परंतु या जन्मी तो बकरीपणा तोच पवित्र आहे. बैल व बेडकीची गोष्ट आहे ना. बेडकीच्या वाढीला मर्यादा आहे. ती बैलासारखी होऊ पाहिल तर मरेल. दुसऱ्या रूपाची नक्कल करणे योग्य होत नाही, म्हणून परधर्म भयावह म्हटला आहे. पुन्हा स्वधर्मातही दोन भाग आहेत, एक बदलणारा भाग व दुसरा न बदलणारा. आजचा मी उद्या नाही, उद्याचा परवा नाही. मी सारखा बदलत आहे. लहान मूल असतानाचा स्वधर्म म्हणजे केवळ संवर्धन. तरुणपणात माझ्या ठिकाणी कर्मशक्ती भरपूर असेल तर तद्वारा समाजसेवा मी करीन. प्रौढपणात माझ्या ज्ञानाचा इतरांस लाभ मिळेल. असा काही स्वधर्म बदलणारा आहे तर दुसरा काही न बदलणारा आहे. यांनाच पूर्वीच्या शास्त्रीय संज्ञा द्यावयाच्या झाल्या तर आपण असे म्हणू, मनुष्याला वर्णधर्म आहे व आश्रमधर्म आहे. वर्णधर्म बदलत नाही, आश्रमधर्म बदलतात. आश्रमधर्म बदलतात म्हणजे मी ब्रह्मचारी पद सार्थक करून गृहस्थ होतो, गृहस्थाचा वानप्रस्थ होतो, वानप्रस्थाचा संन्यासी होतो. आश्रमधर्म असा बदलत असला तरी वर्णधर्म बदलता येत नाही. माझी नैसर्गिक मर्यादा मला सोडता येणार नाही. तो प्रयत्न मिथ्या आहे. तुमच्यातील तुम्हीपणा तुम्हाला टाळता येणार नाही. या कल्पनेवर वर्णधर्माची योजना आहे. वर्णधर्माची कल्पना गोड आहे. वर्णधर्म अगदीच अटळ आहे का? बकरीचे जसे बकरीपण, गायीचे गायपण, तसे ब्राह्मणांचे ब्राह्मणत्व, क्षत्रियांचे क्षत्रियत्व आहे का? वर्णधर्म इतका पक्का नाही ही गोष्ट मी मान्य करतो, परंतु ही गोष्ट स्वारस्याने घ्यावयाची. वर्णधर्म सामाजिक व्यवस्थेसाठी युक्ती म्हणून जेव्हा वापरला जातो तेव्हा त्यात अपवाद येणारच. तो अपवाद गृहीत धरावाच लागतो. तो अपवाद गीतेने गृहीत धरला आहे. सारांश, हे दोन प्रकारचे धर्म ओळखून अवांतर धर्म सुंदर व मनमोहक दिसले तरी ते टाळा. खंड 105. फलत्यागाचा एकूण फलितार्थ. फलत्यागाच्या कल्पनेचा जो आपण विकास करीत आलो त्यातून पुढील अर्थ निघाला. 1. राजस व तामस कर्मांचा सर्वस्वी त्याग. 2. त्या त्यागाचाही फलत्याग, त्याचाही अहंकार नको. 3. सात्विक कर्माचा स्वरूपतः त्याग न करता फक्त फलत्याग. 4. सात्विक कर्मे जी फलत्यागपूर्वक करावयाची ती सदोष असली तरी करावयाची. 5. सतत फलत्यागपूर्वक ती सात्विक कर्मे करीत करीत चित्त शुद्ध होईल व तीव्राचे सौम्य, सौम्याचे सूक्ष्म आणि सूक्ष्माचे शून्य अशा रीतीने सारे क्रियाजात गळून पडेल. 6. क्रिया गळून पडतील परंतु कर्म लोकसंग्रहरूप कर्म होतच राहील. 7. सात्विक कर्मही जे ओघप्राप्त तेच करावयाचे, जे ओघप्राप्त नाही ते कितीही चांगले वाटले तरी दूर राखावयाचे, त्याचा मोह नको. 8. सहजप्राप्त स्वधर्मही पुन्हा दोन प्रकारचा, बदलणारा व न बदलणारा. वर्णधर्म बदलत नाही, आश्रमधर्म बदलतो. बदलणारा स्वधर्म बदलत राहिला पाहिजे. त्यामुळे प्रकृती विशुद्ध राहील. प्रकृती वाहती पाहिजे. झरा वाहता नसेल, प्रकृती वाहती पाहिजे. झरा वाहता नसेल तर त्याला दुर्गंधी येईल. तसेच आश्रम धर्माचे आहे. मनुष्य प्रथम कुटुंबाचा स्वीकार करतो. स्वतःच्या विकासासाठी कुटुंबाच्या बंधनात स्वतःला घालतो. तेथे बहुविध अनुभव घेतो. परंतु कुटुंबात आल्यावर जर कायमचा तेथेच जखडला जाईल तर विनाश होईल. जे कुटुंबात राहणे प्रथम धर्मरूप होते तेच अधर्मरूप होईल, कारण तो धर्म बंधनकारक झाला. बदलणारा धर्म आसक्तीने सोडला नाही तर भयानक स्थिती होईल.
चांगल्या वस्तूची सुद्धा आसक्ती नको. आसक्तीमुळे घोर अनर्थ होतो. फुफ्फुसात क्षयाचे जंतू चुकून गेले तरी सारे जीवन पोखरून टाकतील. सात्विक कर्मात आसक्तीचे जंतू जर बेसावतपणे शिरू दिले तर स्वधर्म सडू लागेल. त्या सात्विक स्वधर्माला राजस व तामस घाण सुटेल. कुटुंब हा बदलणारा स्वधर्म तो यथासमय सुटला पाहिजे. तसेच राष्ट्रधर्माचे. राष्ट्रधर्मात आसक्ती आली. हे आपले राष्ट्र एवढेच पाहावयाचे असे जर आपण ठरविले तर राष्ट्रभक्ती ही भयंकर वस्तू होईल. आत्मविकास अशाने थांबेल, चित्ताला आसक्ती जडेल व अधःपात होईल. खंड 106. साधनेची पराकाष्ठा तीच सिद्धी. सारांश. जीवनाचे फलित हाती यावे असे वाटत असेल तर फलत्याग हा चिंतामणी हाती घ्या. तो तुम्हाला रस्ता दाखवेल. फलत्यागाचे तत्व स्वतःच्या मर्यादाही सांगते. हा दीप जवळ असेल तर कोणते कर्म करावे, कोणते टाकावे आणि कोणते केव्हा बदलावे हे सारे समजेल. परंतु आता दुसराच एक विषय विचारासाठी घेऊ. साधकाने संपूर्ण क्रिया गळून पडणे ही जी शेवटची स्थिती तिच्याकडे लक्ष ठेवावयाचे का? क्रिया न होता ज्ञानी माणसाच्या हातून कर्म होत राहील ही जी ज्ञानी पुरुषाची स्थिती तिच्याकडे साधकाने दृष्टी ठेवावयाची का? नाही. येथेही फलत्यागाची कसोटीच हाती घ्यावयाची. आपल्या जीवनाचे स्वरूप इतके सुंदर आहे की आपणास जे पाहिजे असते ते लक्ष न ठेवताही आपणास मिळेल. जीवनाचे सर्वात मोठे फलित म्हणजे मोक्ष. तो मोक्ष, ती अकर्मावस्था, तेथेही लोभ नको. ती स्थिती नकळत अंगी येईल. संन्यास ही वस्तू अशी नाही की अचानक 2:05 यावयाची. संन्यास ही वस्तू यांत्रिक नाही. ती तुझ्या जीवनात कशी विकसित होत जाईल ते तुला समजणारही नाही. म्हणून मोक्षाची चिंता सोड. भक्त देवाला नेहमी असेच म्हणतो, ही भक्ती मला पुरे, तो मोक्ष, ते अंतिम फळ ते मला नको. मुक्ती म्हणजे एक प्रकारची भुक्तीच ती. मोक्ष म्हणजे भोगच, एक फळच. या मोक्षरूपी फलावरही फलत्यागाची कातर चालव. परंतु अशामुळे मोक्ष जाणार नाही. कात्री तुटेल, फळ अधिक मजबूत होईल. मोक्षाची आशा सोडाल तेव्हाच मोक्षाकडे नकळत जाल. साधनाच इतकी तन्मयतेने होऊ दे की मोक्षाचा विसर पडावा आणि मोक्ष तुला शोधित तुझ्या समोर येऊन उभा राहावा. साधकाने साधनेतच रंगून जावे. माते संगोस्त्व कर्मणी. अकर्मदशेची, मोक्षाची आसक्ती धरू नको असे भगवंतांनी मागेच सांगितले होते. आता पुन्हा शेवटी सांगत आहेत. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मोक्षदाता मी समर्थ आहे. तू मोक्षाची फिकीर करू नको, तू साधनेची फिकीर कर. मोक्षाला विसरल्यामुळे साधना उत्कृष्ट, मोक्षाला विसरल्यामुळे साधना उत्कृष्ट होईल व मोक्षच मोहून तुझ्याकडे येईल. मोक्ष निरपेक्ष वृत्तीनेच केवळ साधनेत तल्लीन झालेल्याच्या गळ्यात मोक्षलक्ष्मी माळ घालते. जेथे साधनेची पराकाष्ठा होते तेथे सिद्धी हात जोडून उभी राहते. ज्याला घरी जावयाचे आहे तो घर घर असा जप करीत जर झाडाखालीच बसेल तर घर दूर राहून जंगलातच राहण्याची पाळी येईल. घराचे स्मरण ठेवून वाटेत विश्रांती घेईल तर त्या शेवटच्या विश्रांतीपासून तो दूर राहील. मी चालण्याचा उद्योग चालविला पाहिजे म्हणजे घर एकदम पुढे येईल. मोक्षाच्या आळशी स्मरणाने माझ्या उद्योगात, माझ्या साधनेत शिथिलता येऊन मोक्ष दुरावेल. मोक्षाला झुगारून देणे आणि सतत साधना सुरू ठेवणे हाच मोक्ष जवळ करण्याचा उपाय. अकर्मस्थिती, विश्रांती या गोष्टींचा हव्यास नको. साधनेवरच प्रेम करा की मोक्ष अचूक साधेल. उत्तर उत्तर असे ओरडून उदाहरणाचे उत्तर निघत नाही. मला जी रीत कळली आहे ती रीतच पायरी पायरीने उत्तर मिळवून देईल. ती रीत जेथे संपेल तेथेच उत्तर ठरलेले आहे. समाप्तीच्या आधी समाप्ती कशी व्हावयाची, रीतीच्या आधी उत्तर कसे मिळावयाचे, साधकाच्या अवस्थेत सिद्धावस्था कशी येणार, पाण्यात गटांगळ्या खात असता परतीरावरील मौज डोळ्यांसमोर ठेवून कसे चालेल,
त्यावेळेस एक एक हात मारून पुढे जाण्यातच सारे लक्ष, सारी शक्ती असली पाहिजे. साधना पुरी कर, समुद्र ओलांड, मोक्ष आपोआपच भेटेल. खंड 107. सिद्ध पुरुषाची तिहेरी भूमिका. ज्ञानी पुरुषाच्या शेवटच्या अवस्थेत सर्व क्रिया गळून जातात, शून्यरूप होतात. परंतु म्हणून या अंतिम स्थितीत क्रिया होणार नाहीत असेही नाही. त्याच्या हातून क्रिया होतील किंवा होणार नाहीत, ही शेवटची दशा फार रमणीय व उदात्त आहे. त्याच्या हातून क्रिया होतील किंवा होणार नाहीत, ही शेवटची दशा फार रमणीय व उदात्त आहे. त्या अवस्थेत जे जे होईल त्याची चिंता त्याला नसते. जे जे होईल ते सारे शुभ व साजिरेच होईल. साधनेच्या पराकाष्ठेच्या दशेवर तो उभा आहे. तेथे सर्व कर्मे करूनही तो काही करणार नाही, संहार करूनही संहार करणार नाही, कल्याण करूनही कल्याण करणार नाही. ही अंतिम मोक्षावस्था म्हणजे साधकाच्या साधनेची पराकाष्ठा होय. साधकाच्या साधनेची पराकाष्ठा म्हणजे साधकाच्या साधनेची सहजावस्था. मी काही करीत आहे याची तेथे कल्पनाच नसते किंवा या दशेला साधकाच्या साधनेची अनैतिकता असे मी म्हणेन. सिद्धावस्था ही नैतिक अवस्था नाही. लहान मुलगा सत्य बोलतो, परंतु ते नैतिक नाही, कारण त्याला असत्याची कल्पनाच नाही. असत्याची कल्पना असून सत्य बोलणे हे नैतिक कर्म होय. सिद्धावस्थेत असत्य वस्तूच नसते. तेथे सत्यच आहे, म्हणून तेथे नीती नाही. निषिद्ध जे आहे ते तेथे वाऱ्याला उभे राहत नाही. जे ऐकावयास नको ते कानात शिरत नाही, जे पाहावयास नको ते डोळे पाहत नाहीत. जे व्हावयास पाहिजे तेच हातून होते, ते करावे लागत नाही. जे टाळावयास हवे ते टाळावे लागत नाही, पण ते टळते. अशी ही नीतिशून्य अवस्था आहे. ही जी साधनेची पराकाष्ठा, ही जी साधनेची सहजावस्था किंवा अनैतिकता किंवा अतिनैतिकता म्हणा, त्या अतिनैतिकतेत नीतीचा परमोत्कर्ष आहे. अतिनैतिकता शब्द मला चांगला सुचला. किंवा ही दशा म्हणजे सात्विक साधनेची निस्सत्वता असेही म्हणता येईल. कोणत्या प्रकाराने या दशेचे वर्णन करावे? जसा आधीचा ग्रहणाचा वेध लागतो, त्याप्रमाणे देह गळून पडल्यावर पुढे येणारी जी मोक्षदशा, तिचे डोहाळे देहपाताच्या आधीच सुरू होतात. देहाच्या स्थितीतच भावी मोक्षस्थितीचे अनुभव येऊ लागतात. अशी जी ही स्थिती, तिचे वर्णन करताना वाणी डळमळते. त्याने वाटेल तेवढी हिंसा केली तरी तो काही करीत नाही. त्याच्या क्रियांना आता कोणते माप लावावयाचे? होईल ते सारे सात्विकच कर्म होईल. सारे क्रियाजात गळून पडले तरी सर्व विश्वाचा तो लोकसंग्रह करील. कोणती भाषा वापरावी हे समजत नाही. या अंतिम अवस्थेत 3 भाव असतात. एक, ती वामदेवाची दशा, त्याचा आहे ना तो प्रसिद्ध उद्गार, या विश्वात जे जे काही आहे ते मी आहे. ज्ञानी पुरुष निरहंकार होतो, त्याचा देहाभिमान गळतो, क्रिया सर्व गळून पडतात. अशा वेळेस त्यास एक भावावस्था प्राप्त होते. ती अवस्था एका देहात मावत नाही. भावावस्था म्हणजे क्रियावस्था नव्हे. भावावस्था म्हणजे भावनेच्या उत्कटतेची अवस्था. ही भावावस्था लहानशा प्रमाणात आपणास सर्वांस अनुभवता येते. मुलाच्या दोषाने माता दोषी होते, गुणाने गुणी होते. मुलाच्या दुःखाने दुःखी होते, सुखाने सुखी होते. आईची ही भावावस्था मुलापुरती असते. मुलाचे दोष स्वतः न करूनही ती पत्करते. ज्ञानीपुरुषही भावनेच्या उत्कटत्वाने सर्व जगाचे दोष पत्करतो. त्रिभुवनाच्या पापाने तो पापी होतो, पुण्याने पुण्यवान होतो, आणि एवढे असूनही तो त्रिभुवनाच्या पापपुण्याने यत्किंचितही स्पर्शीला जात नाही. त्या रुद्रसुक्तात ऋषी म्हणतो ना, यवाच्छ मे तिलाच्छ मे गोधूमाच्छ मे, मला यव दे, तीळ दे, गहू दे, असे सारखे मागतच आहे. त्या ऋषीचे पोट आहे तरी केवढे, परंतु तो मागणारा 3.5 हात देहातील नव्हता. त्याचा आत्मा विश्वाकार होऊन बोलत आहे. या गोष्टीला मी वैदिक विश्वात्मभाव असे म्हणतो. वेदात या भावनेचा परमोत्कर्ष दिसून येतो.
गुजरातमधील संत नरसी मेहता कीर्तन करताना म्हणतो, बापजी पापमे कवण क्रिधा हशे, नाम लेता तारू निद्रा आवे. देवा, कोणते असे पाप मी केले आहे की कीर्तन करीत असता मला झोप यावी. आता झोप का नरसी मेहत्यास येत होती? झोप श्रोत्यांस येत होती. परंतु श्रोत्यांशी एकरूप होऊन नरसी मेहता विचारित आहे. नरसी मेहत्याची ही भावावस्था आहे. ज्ञानी पुरुषाची अशी ही भावावस्था असते. या भावावस्थेत सर्व पाप पुण्ये त्याच्या हातून होत आहेत असे तुम्हास दिसेल. तो स्वतःही तसे म्हणेल. तो ऋषी म्हणतो ना, करू नयेत अशा गोष्टी मी कितीतरी केल्या, करतो आणि करीन. ही भावावस्था प्राप्त झाली म्हणजे आत्मा पक्ष्यासारखा उडू लागतो. तो पार्थिवतेच्या पलीकडे जातो. या भावावस्थेप्रमाणे ज्ञानी पुरुषाची एक क्रियावस्थाही आहे. ज्ञानी पुरुष स्वभावतः काय करील? तो जे जे करील ते ते सात्विकच असणार. जरी अजून मनुष्य देहाची त्याला मर्यादा आहे, तरी त्याचा सारा देह, त्याची सारी इंद्रिये सात्विक झाली असल्यामुळे त्याचे सारे क्रियाजात सात्विकच होईल. व्यवहाराच्या बाजूने बघाल तर सात्विकतेची पराकोटी त्याच्या वर्तनात दिसेल. विश्वात्मभावाच्या दृष्टीने पाहाल तर सर्व त्रिभुवनातील पापपुण्ये जणू तो करतो आणि इतके असूनही तो अलिप्त असतो. कारण हा चिकटलेला देह त्याने उघडून फेकून दिलेला असतो. क्षुद्र देहाला फेकील तेव्हाच तो विश्वरूप होईल. भावावस्था व क्रियावस्था याशिवाय ज्ञानी पुरुषाची तिसरी एक स्थिती आहे, ती म्हणजे ज्ञानावस्था. या अवस्थेत तो पापही सहन करीत नाही, पुण्यही सहन करीत नाही. झडझडून सारे फेकून देतो. या त्रिभुवनास काडी लावून शिलगवण्यास तो तयार होतो. एकही कर्म अंगावर घेण्यास तो तयार नसतो. त्याचा स्पर्शही त्याला सहन होत नाही. अशा या 3 अवस्था ज्ञानी पुरुषाच्या मोक्षदशेत, साधनेच्या पराकाष्ठेच्या दशेत संभवतात. ही जी अक्रियावस्था, शेवटची दशा, ती दशा अंगी कशी बाणावयाची? आपण जी जी कर्मे करतो त्यांचे कर्तृत्व आपणाकडे घ्यावयाचे नाही असा अभ्यास करावा. मी केवळ निमित्त मात्र आहे, कर्माचे कर्तृत्व माझ्याकडे नाही असे मनन करावे. ही अकर्तृत्ववादाची भूमिका प्रथम नम्रतेने घ्यावयाची. परंतु अशाने संपूर्ण कर्तृत्व गेले असे होणार नाही. हळूहळू या भावनेचा विकास होत जाईल. आधी मी म्हणजे केवळ तुच्छ आहे, त्याच्या हातातील बाहुले आहे, तो मला नाचवीत आहे असे वाटू दे. त्यानंतर सारे करून ते या देहाचे आहे, मला त्याचा स्पर्श नाही. हे सारे क्रियाजात या मढ्याचे आहे, परंतु मी मढे नाही, मी शव नसून शिव आहे असे भावीत देहाच्या लेपाने लेशमात्रही लिप्त होऊ नको. असे झाले म्हणजे देहाशी जणू संबंधच नाही अशी मग ज्ञानी पुरुषाची अवस्था प्राप्त होईल. त्या अवस्थेत पुन्हा वर सांगितलेल्या 3 अवस्था असतील. एक त्याची क्रियावस्था, जीत अत्यंत निर्मळ व आदर्श क्रिया त्याच्या हातून होईल. दुसरी भावावस्था, जीत त्रिभुवनातील सारी पापपुण्ये मी करतो असे तो अनुभवील, परंतु त्याचा त्याला लेशमात्रही स्पर्श होणार नाही. तिसरी त्याची ज्ञानावस्था. या अवस्थेत लेशमात्रही कर्म तो आपल्याजवळ राहू देणार नाही, सर्व कर्मे भस्मसात करील. या 3ही अवस्थांनी ज्ञानी पुरुषाचे वर्णन करता येईल. खंड 108. एवढे सारे सांगून भगवान अर्जुनाला म्हणाले, अर्जुना, मी तुला हे जे सांगितले ते सारे नीट ऐकलेस ना? आता पूर्ण विचार करून तुला सुचेल तसे कर. भगवंतांनी अर्जुनाला मोठेपणाने स्वातंत्र्य दिले. भगवद्गीतेचा हा विशेष आहे. परंतु भगवंतांना पुन्हा कळवळा आला. दिलेले इच्छा स्वातंत्र्य त्यांनी पुन्हा काढून घेतले. अर्जुना, तुझ्या इच्छा, तुझी साधना सारे फेकून दे व मला शरण ये. स्वतःला शरण येण्यास सांगून दिलेले इच्छा स्वातंत्र्य भगवंतांनी काढून घेतले. याचा अर्थच हा की तुला स्वतंत्र अशी इच्छाच होऊ देऊ नको. स्वतःची इच्छा नाही चालवायची, त्याची चालवायची असे कर. स्वतंत्रपणा नको, असेच स्वतंत्रपणे मला वाटू दे. मी नाही
सारे तू असे व्हावे. ते बकरे जिवंत असताना मे 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 करीत असते, मी 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 म्हणत असते. परंतु ते मरून त्याची तात पिंजणाला लावली की दादू म्हणतो, तूही तूही तूही, तूच तूच आणि तूच असे ते म्हणते. तेव्हा आता सारे तूही तूही तूही. रविवार 19 जून 1932.